पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्री दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने अर्थात दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण जे दत्तगुरूंच्या कथेला सुरुवात केलेली आहे, त्यामधील आजची ही 10वी कथा. या कथेमध्ये औदुंबर महिमा याचे वर्णन केलेले आहे आणि 64 योगिनीकडून पूजा कशी घडली ती सुद्धा या कथेमध्ये आहे. चला तर कथेला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. श्रीमन्नारायणांनी नृसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपू दैत्याला संहार केल्याने त्याचा पोटातील विष बाधेने फार त्रास होऊ लागले. ते ताप लक्ष्मीने दिलेल्या औदुंबर फळाने निवारण झाले. तेव्हा श्रीमन्नारायणांनी औदुंबराची सेवा केल्याने त्यांची मनोकामना पूर्ण होईल असे म्हणून वर दिला. तेव्हा श्रीमन्नारायणांनी जो कोणी औदुंबराची सेवा केल्यास त्याची मनोकामना पूर्ण होईल असे म्हणून वर दिले. त्या कारणाने श्री गुरूंनी औदुंबरी वास केला. अमरपुरीतील 64 योगिनीने येऊन श्री गुरूंना आपल्याकडे भिक्षेला नेत होते. श्री गुरु भिक्षेला येत नाही तर त्यांचे चरितार्थ कसे चालते असे म्हणून पाहण्यास गेलेला ब्राह्मण भीतीने पळून गेला. शेत राखत असलेला गंगानुज श्री गुरूच्या पाठोपाठ निघाला. तेव्हा नदी दुभंग होऊन गुरूंना वाट सोडली. योगिनीने त्यांची पूजा करून भिक्षा केली. हे सर्व पाहून श्री गुरु प्रत्यक्ष देव आहेत म्हणून समजून त्यांना शरण गेला. श्री गुरूंची आज्ञा घेऊन शेताला आल्यावर त्यांच्या शेतात निधी सापडले. तो नित्य श्री गुरूंना नमस्कार करून जात होता. पुढे माघ पौर्णिमा आली. गंगानुज हीच काशी म्हणून प्रार्थना केली. तेव्हा श्री गुरु व्याघ्रासनावर बसले होते. गंगानुजाने श्री गुरूने बसलेल्या आसनाला घट्ट धरले. त्याच क्षणी श्री गुरूंनी त्याला प्रयाग क्षेत्रात स्नान करवून काशी विश्वनाथाचे दर्शन करवून सायंकाळी परत स्वस्थळी आणले. ते पाहून गंगानुज विस्मयचकित झाला. पुढे श्री गुरु आपल्या पादुका औदुंबर वृक्षाखाली ठेवून अन्नपूर्णाला स्थापना करून गाणगापुराला गेल्यावर कोणाला काय काय फळ मिळाले ते मला सांगा असे म्हणून सिद्धमुनींना विचारले. तेव्हा नामधारकाला मेलेला मुलगा जिवंत झाल्याची गोष्ट सांगितली आणि श्री गुरूंनी नेहमी औदुंबरास सानिध्य असतात असे म्हणून सुद्धा सांगितले. तरी ही कथा इथेच पूर्ण झाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.